उत्पन्न होत नव्हतं आणि माझ्या घरामध्ये 10 सदस्य असल्यामुळे त्यांच्याकडून काय त्याची पूर्तता होत नव्हती. सततचे कोणाला नाही कोणाला आजार होते, त्याच्यामुळे ते कोरडवाहू शेती जास्त उत्पन्न न झाल्यामुळे आणि जी शासनाने गौरी मोल केलेली त्याचा भाव त्याच्यामधून काही उदरनिर्वाह होत नव्हता आणि आधीचा खर्च ही दवाखान्यावर होत असल्यामुळे आम्ही फार कर्जबाजारी झालो होतो. त्याच्या परिणामी आम्हाला शेती सुद्धा विकावी लागली होती. परंतु त्या काळात शेती विकायला लागल्यामुळं माझ्या पतीला खूप मनस्ताप झाला आणि खच्चीकरण झालं. त्यावेळेस मी त्यांना आधार दिला की आपण काही अशिक्षित नव्हतो, सुशिक्षित आहोत, आपण पुढे जायला पाहिजे, आपण न थांबता. कारण मी स्वतः सुशिक्षित असल्यामुळं मला माहित होतं की थांबला तो संपला. त्याच्यामुळं मी म्हणलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण पुढे आपल्या घर प्रपंचाला कुटुंबाला मदत केली पाहिजे, आपण सुशिक्षित आहोत त्याचा काहीतरी आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी मला घरातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. परंतु CRP ताई आल्या आणि त्यांनी गटाची माहिती दिली व गटाच्या माहितीमधून त्यांनी मला सांगितलं की आपण बचत कशी करू शकतो, आपण कसा व्यवसाय वाढवू शकतो, कसा व्यवसाय करू शकतो, कशी परतफेड करू शकतो. सुप्रिया ताईंनी मला हे सगळं समजावून सांगितल्यावर मी माझ्या पतींना तशी कल्पना दिली व त्यांची परवानगी गटामध्ये येण्याची घेतली. 2018 मध्ये मी गटामध्ये आले आणि पहिलं आम्ही 6 महिला एकत्र केल्यानंतर आम्ही अंतर्गत कसा करायचा हे पहिल्यांदा मी सुशिक्षित असून सुद्धा मला व्यावहारिक ज्ञान कसलंच नव्हतं. या गटामध्ये आल्यापासून मी व्यावहारिक ज्ञान मिळालं आणि मी स्वतः पहिल्यांदा गटामध्ये आल्यावर 2800 रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्याच्यामधून मी कपड्याचा माल भरला. फक्त 2800 रुपयापासून सुरुवात केली कपड्याच्या दुकानाची. मला म्हणजे कपडे ठेवण्यासाठी असं सुद्धा नव्हतं. मी स्वतःचे कपडे बस्तामध्ये बांधून ठेवून मी विकत आणल्यावर मला माझ्या कपाटामध्ये ठेवत होते आणि त्याच्यामधून मला 2800 रुपयामधून मला कपड्याचा माल विकल्यानंतर 500 रुपये नफा झाला आणि 500 रुपये नफा झाला. त्याच्यामधून मी 500 रुपये नफ्यामधून आणखी थोडं कर्ज घेतलं आणि आणखी कपड्याचा माल घेतला. त्याच्यामध्ये मला 1000 रुपये नफा झाला. असं 1000 रुपये नफा आणि पहिल्या 2800 मिळून मी थोडं आणखी कपडे शिल्लक राहिले आणि ते शिल्लक राहिलेले कपडे आणि दुसरा आणलेला माल त्याच्यामधून मी आणखी 7000 रुपयाचा माल भरला. 7000 रुपयाचा माल भरल्यावर मला 30,000 रुपये नफा झाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामधून मी 2800 रुपये कर्ज परतफेड केली आणि मी शिल्लक राहिलेला माल आणि मला झालेला नफा त्याच्यामधून मी ग्रामसंघाकडे आले आणि ग्रामसंघाने मला VRF 10,000 रुपये दिला. त्या 10,000 रुपयावर माझ्याकडे काही पैसे टाकून मी आणखी थोडासा कपड्याचा माल भरला आणि मला त्यावेळेस कॉन्फिडन्स आला की आपण हे कपड्याचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाला सशक्त बनवू शकतो. म्हणून मी मला ज्या गटामधून बाहेर पडण्याची संधी मिळाली त्या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतला आणि त्याचं सोनं करायचं ठरवलं. त्यावेळेस मी परत गटामध्ये कर्ज घेऊन नंतर काही मला वाटलं आणखी थोडं आपण रॅप घ्यावे आणि जास्त आपला व्यवसाय वाढवावा. त्याच्यासाठी मी ग्रामसंघामध्ये आले आणि ग्रामसंघामध्ये मला CIF 60,000 रुपये भेटला. 60,000 रुपये भेटल्यावर आम्ही 20,000 रुपये 3 महिलांनी घेतले आणि माझ्याकडचा नफा अधिक राहिलेला कपड्यांचा माल आणि 20,000 रुपयाचा आणखी माल मी भरला. असं मिळून मला आणखी बरे म्हणजे जवळपास 10,000 रुपये त्याच्यामध्ये नफा झाला आणि तेवढं झाल्यावर माझ्या आणखी थोडा जास्तच कॉन्फिडन्स आला की आपण एवढ्यावर डिपेंड न राहता आपल्याला सगळ्या कुटुंबाचं कर्ज फेडायचं आहे, आपल्याला काहीतरी स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं आहे. कारण आम्ही ज्यावेळेस शेती विकली होती त्यावेळेस अनेक लोक म्हणले होते त्यांनी शेती विकली, शेती विकून निर्वाह केला, असं परतफेड मला त्या लोकांना करायची होती आणि ते मी आज करून दाखवलेली आहे. शेती विकली असताना एक जन्माला मागपाठी वर्षाखाली म्हणला होता मी मला जास्त पुढे बांधता येत नव्हत्या, कागदाच्या प्लास्टिक वापर करायचा होता म्हणून मी जरा जास्तीचा कागद घेतला होता. तर तो म्हणाला होता की तुम्ही राहिलेली पण शेती आणखी जास्त कागद वाया घालून राहिलेली पण शेती विकता
करू शकता, आपण SBI कडून कर्ज घेऊ. त्यावेळेस मी माझ्या गटाला पहिल्यांदा 5 लाख रुपये SBFC कडून भेटले आणि त्याची मिळवण्यासाठी मी सुप्रियाताई यांची मदत घेतली. तर ती प्रत्येकी 75,000 रुपये महिना, प्रत्येक महिलेला 75,000 रुपये अशी SBFC कडून मदत मिळाली होती. आणि त्या 75 रुपयामधून मी जोड व्यवसाय म्हणून किराणा दुकान सुरू केलं आणि त्या किराणा दुकानामध्ये आणखी थोडंसं पुढे गेले आणि मला वाटलं की आपण किराणा दुकानात त्या होलसेल दुकानामधून दुसऱ्या दुकानातून गाडी आणण्यापेक्षा आपणच आपल्या शेतामध्ये कवडीवर जी धान्य विकतो त्यापेक्षा आपण स्वतः तयार करायच्या डाळी आणि स्वतः आपल्या दुकानात ठेवायच्या. त्यासाठी मला वाटायचं की आपण जे अतिरिक्त आपल्या दवाखान्याला खर्च होतोय ते आपण कमी करावा आणि तो असं म्हणजे दवाखान्याचा खर्च कमी करण्यासाठी काय मला माहिती मिळाल याच्यासाठी फार मला धडपड वाटायची. आणि ते मी ग्रामसंघात आल्यावर मला सिंहाताई, सुप्रियाताई, कृषी सखीताई, जयश्री ताई आणि बेडके मॅडम आणि तालुका व्यवस्थापक बनसोडे सर यांच्याकडून सेंद्रिय शेतीची माहिती मिळाली. सेंद्रिय शेतीची माहिती मिळाल्यावर मी जीवामृत तयार करायला पहिल्यांदा यांच्याकडून शिकले. त्यांनी स्वतः मला डेमो करून दाखवला येऊन आणि मी माझ्या शेतामध्ये उडीद, मूग, तूर आणि हरभरा याच्यावर जीवामृत स्वतः तयार करून फवारते. मला माहीत होतं की आपण जर सेंद्रिय शेती केली तर आपल्या घरातील पूर्ण आजार थांबणार, आपल्यावर दवाखान्यावर होणारा खर्च थांबेल आणि आपण अतिरिक्त फवारणीचा खर्च असतो तो पण थांबेल. त्यासाठी मी सेंद्रिय शेती माझी शेती पूर्णपणे सेंद्रिय कशी करता येईल याची मी धडपड करत होते आणि मी माझ्या सेंद्रिय शेती तयार करून मी महिलांना सुद्धा सांगते की तुम्ही जर सेंद्रिय शेती तयार केली तर आपण आजाराला बळी पडत नाही. आता एक सुद्धा माझ्या घरातील व्यक्ती आजारी नाही किंवा कुठल्याही आजाराला बळी पडत नाही. त्यासाठी मी सर्व ताईंना सांगते की आपण सर्वजणांनी शेती आपली ही सेंद्रिय करावी. जर आपल्याला पूर्णपणे शेती सेंद्रिय नसेल करायची तर परंतु 1 एकर का होईना पण सेंद्रिय शेती तयार करा म्हणजे आपल्याला होणारा जी फवारणीचा खर्च आहे तो पण कमी होईल आणि आपलं आरोग्य सुधारेल. जे दवाखान्याला खर्च होणार आहे तो आपल्या घरातच राहील. त्यातून आपण चांगला उदरनिर्वाह करू शकू. आणि मला माहित आहे की आपण जिद्द, चिकाटी आणि मेहनत याची जर जोड असेल तर यशाची शिखर नक्कीच गाठू शकते. आणि मला माझ्या सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही तुमचा वेळ जीवन हे अनमोल आहे. तुमचा वेळ मोबाईलमध्ये आणि टीव्हीमध्ये न घालवता आपण आपल्या प्रपंचाला किंवा आपल्या कुटुंबाला कसा हातभार लावता येईल याच्यासाठी धडपड करा. मी